चंदगड तालुक्यातील कारवे येथे सरस्वती वाचनालयाची व्याख्यानमाला उत्साहात. प्राध्यापक ज्योती भटकर यांचे महिलांनी आत्मविश्वास व विवेक वाढवावा असे आवाहन. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार. समाज जागृतीचा प्रभावी संदेश. चंदगड तालुक्यातील कारवे येथे सरस्वती वाचनालय आयोजित 17व्या व्याख्यानमालेत महिलांनो सक्षम आणि सावध व्हा या विषयावरील तिसरे व्याख्यान उत्साहात पार पडले. यावेळी प्राध्यापक ज्योती भटकर यांनी महिलांनी आत्मविश्वास जागृत करून स्वनिर्णय क्षमता विकसित करावी तसेच विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात अधिक चोखंदळ बनावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती विलास नाईक होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरस्वती वाचनालयाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष द.य. कांबळे यांना अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक विष्णू कारवेकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रकाश दुकळे यांनी करून दिला. प्राध्यापक भटकर पुढे म्हणाल्या की स्त्री म्हणजे संघर्ष, दया आणि ममता यांचा संगम असून ती स्वतःच्या विचारांवर ठाम उभी राहिली तरच तिचे खरे सक्षमीकरण होते. त्यांनी जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या उदाहरणातून महिलांनी आत्मविश्वासाच्या बळावर समाजाला दिशा दिल्याचे नमूद केले. अंधश्रद्धा व भोंदूबाबाच्या प्रभावापासून सावध राहण्याचे आवाहन करत विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात विलास नाईक यांनी स्त्री ही समाजाचा कणा असून तिने अधिक धाडसी व आत्मविश्वासपूर्ण बनण्याची गरज असल्याचे सांगितले. डिजिटल युगात तरुणाई मोबाईलच्या विळाख्यात सापडत असल्याने योग्य संस्कारासाठी अशा व्याख्यानमालांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भारतीय सैन्यात निवड झालेल्या महादेव पुंडलिक पाटील, नामदेव मोहन पाटील, लखन रमेश पाटील, रोहन रामलिंग पाटील तसेच ज्ञानेश्वरी विठोबा पाटील, प्राजक्ता शिवाजी आपके आणि निकिता परशुराम नाईक यांचा सेवानिवृत्त अधिकारी नारायण ओवळकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रकाश दुकळे, एन.के. चाळूचे, रेणुका दत्तात्रय कांबळे, संजय सुळे भावकर, ज्योतिबा आपके, संभाजी कारवेकर, राहुल पाटील, काजमीन फर्नांडिस, नारायण पाटील, विनोद टक्केकर यांसह बहुसंख्य महिला वाचक व श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक पाटील यांनी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले. व्याख्यानमालेचे संयोजन जॉनी फर्नांडिस, हेमिल फर्नांडिस, चंदा सुरेश कांबळे, उषा प्रकाश कांबळे, राजू चिंचनगी आणि श्रीकांत कांबळे यांनी केले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.